जय शिवराय मित्रांनो, कसं काय बरं. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आम्ही लोक चाललो आता भेलचं सामान घालायला. दादा आज आम्हाला स्पॉन्सर करतोय सिद्धीस दादा. आम्हाला 500 रुपये दिले आहेत दादाने. भेळ आणून सगळे पार्टी करणार आहे. दादा बोलला मी जो प्रश्न आहे तोपर्यंत आपण मजा करूया. त्यामुळे आम्ही आता चाललो त्यांच्या पर्सनल पार्टी करायला. कारण जर आम्ही घरी गेली तर आम्हाला खूप मजा पण मिळेल आणि सगळी ओरडते, बोलते की एवढे पैसे वाया नका घालू, हे नका करू, ते नका करू. म्हणून आम्ही ह्यांच्या पर्सावर गपचूप जाऊन खाणार आहे आणि पार्टीसुद्धा करणार आहे. तर तुम्ही पुढे बघत राहा काय होतं. आम्ही वनभोजन टाईपमध्ये करणार आहे. कारण दादा किती वर्षानंतर मे महिन्यात गावी आला आहे. तर दादा बोलत होते की काहीतरी स्पॉन्सर करतो म्हणून. त्याने आज आम्हाला स्पॉन्सर केले. तर चला सामान आणायला जाऊ. तर मित्रांनो, आमचं एवढं सामान घेऊन झालेलं आहे आणि आम्हाला लाह्याच नाही भेटल्यात. म्हणून आम्ही आता परत बामण्याकडे जाणार लाह्या घ्यायला. चला, एवढं सामान भेटलं आणि त्या पिशवी थंडे वगैरे आहेत आमचे. चला. तर मित्रांनो, आम्ही एवढं सामान घेतलं, लाहे पण घेतले 70च्या. आणि आता आम्ही दादासोबत एक छोटासा प्रँक करणार आहे. दादाला सांगणार आहे की हे एवढंसं सामान खर्च 200चं आहे, पण आम्ही दादाला सांगणार आहे हे एवढं सामान 500चं आहे. तर आम्ही दादाची रिॲक्शन बघणार आहे त्यावेळीची. तर चला दादाची रिॲक्शन बघूया. दादा आहे, बघूया दादाची रिॲक्शन. चला, तर एवढं आपण सामान घेतलेलं आहे मित्रांनो. दादा वगैरे तिथे बसलेत भाकरी खायला. व्हिडिओ बनव कुत्र्या सांगितलं तरी ते नाटू खाते. 70 रुपयाचं दिलं बाबा, 100 रुपयाचं खाल्लं. दादा 500 रुपये झाले सर्वाची. वामनाकडे नव्हतं. अरे आपल्याला 30 रुपयाला मिळणार आहे. एवढंच होतं 30 रुपयाचं. 100 रुपये दिला. सांगून याचा तर मित्रांनो, आम्ही भेलचं एवढं सामान आणलंय. इथे फुगे वगैरे पण घेतले. आम्ही आज पार्टीतून होळी खेळायचा पण मूळ आहे आमचा मस्त. गोलीच्या डोक्यावर आधी दादाने फोडले आणि हे बघा, आणि ही हरी फुगा आमचा कोकणी दादाने मला भिजवलं. कोकणी जुगाड बघा. हे फुग्यांना लावलेलं आम्ही डायरेक्ट पायपाला लावलं. आता पूर्ण फवारणी डोक्यावर रे तसं जे कसं माझ्या पण फोडाला. उलटा राहा पाठीवर उलटा तिकडे राहा. पाठी पुढे एकदम लांब. इथे इकडनं जोरात धपका नाही लागेल रे. हा, मागे बघून गास सुटली. अरे रे रे, सॉरी नाही लागला नाही, मी फोडायला आलो. मला भिजलं म्हणून मी असं केलं. ए फोन काढ. फोन भिजलं तर मला ठेव. तर मित्रांनो, आम्ही दोघांनी कांदा टमाटर वगैरे कैरी वगैरे कापलेली आहे. आणि हे नुसतं फुकटच येतात. एवढं कधीपासून आम्ही अशा विरुद्ध आहे, या विरुद्ध आहे. कधीपासून कापतोय आम्ही. दादा पण आमची थोडीफार मदत करतोय. चला, इकडे भेल तयार झाली आपली. आम्हाला इथे म्हणजे एन्जॉय करायचे म्हणून आम्ही इथे भिजण्यासाठी हे फुगे सुद्धा आणलेले. आम्हाला कारण मुली भिजत नाहीत. आणि ती बघा, काल तापान फडफडत होती, डॉक्टर करत होती. आज बघा काय करते. तुमचे नाव काय गो. चला आता भेल खाऊया. माझ्या आजची कशी. तर मित्रांनो, मी एकदम वरचा पान काढलाय दादाच्या खांद्यावर उभा राहून, हा केळीचा. तर चला आपण आता हे करूया. ह्याच्यात होता आमची भेल, आम्ही तयार केलेली भेल. किती मेहनत केली माहिती आम्ही. नाही तर काय, ह्या नुसत्या आल्या. हा दादा चल फुगे फोडूया, आणि फुगे फोडतो. आणि आम्ही आणलं तर आमच्या अंगावर पण फुगे फोडले.
गोलूचा पुरा तोंडवाला केलाय. पॅन्ट पण ओली गेली. चला. ए भूत, अरे रिया नको. ए वाघ बाई, थांबू वाघ. आमचा भूत इथे तयार आहे. बोल. का 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 हा जरा कॅमेरा नीट पकडू दे. आता आता नाही वाचणार ते. तर मित्रांनो आम्ही आता खायला बसलो इथे सर्वजण. रिया कसं वाटतंय तुला खाऊन? काय खाऊन मस्त वाटते. तिथे नुसतं पाण्यात खेळते बरं नाही तरी. धूर निघते गुरु बघा. हो नाही गो. दिसत आहे पण याच्यात. चला खाऊया. आम्ही बनवलेली भेळ. म्हणजे आमच्या दोघांची मेहनत येते. ऍक्च्युली या दोघी फक्त कापत होत्या. मेहनत तुमची लोकांची. तर मित्रांनो आम्ही सर्वजण जातोय आता दुर्गादेवीच्या मंदिरात. सर्वजण चष्मा कसा वाटतो? दादाचा आहे चष्मा. काकांकडे. चला आम्ही जातोय दादाच्या गाडीमधून. तर मित्रांनो पप्पा अशी चिनूची मस्करी करत होते म्हणून चिनू रडते. चिनू कसं वाटतंय तुला रडून? त्यासाठी जा तिकडे दरवाजा खोल. तुम्ही दरवाजा खोल तिकडचा. चिन्नू पाठी आहे बाबा. चला बोलू नका इकडे मुलांना असं. नाही मस्करी त्या जरा रडला ते पाठीमागला. चला गणपती बाप्पा. चला दादा पहिल्यांदा आलाय मंदिरात. चल. बघ ना खाली ते बघितलं तरी पण वाचतंय काय. दिवाळीला खूप मजा येते आमच्या मंदिरात. मंदिर बंद आहे की काय? चला चिनू 21 पानं. चिनू 21 पानं. आमची पालखी. म्हणजे कसं पण वापर करतात ना देवाच्या साड्यांचा. म्हणून ते नाही हे करत. आहेत ना माणसं आहेत.
तर मित्रांनो आम्ही पुरी 1 वर्षानंतर मंदिरात आलो आहे. गेल्या गणपतीतून या मंदिरात आलेलो. तर खूप काही चेंजेस झाले आणि या देवदिवाळीला पण आलेलो, सॉरी विसरलो. या देवदिवाळीला पण इथेच होतो आम्ही. आता मंदिराच्या आम्ही सर्वजण फेऱ्या घालतोय. चल, हे आहे खूप मोठं झाड मंदिरामध्ये. चला मंदिरात. मित्रांनो इथलं दर्शन झालेलं आहे, पण इथे कौल लावतात म्हणून व्हिडिओ नाही काढायला भेटला. इथे टिपर असते तेव्हा पूर्ण खांब्याभर दिवे लावतात. मी 1 वर्ष आलेलो तेव्हा बघितलेलं. आणि आपल्यासोबत आहे दादा. चला पुढे जाऊया. तू कधी पडलास? चला आता आपण या मंदिरात जाऊ. इथे पालखी बसते. पालखी कुठे? त्या मंदिरात बसते, इथं बसते, तिथं बसते ना पालखी. पालखी उडी असते इथे. परत नाही, इथं बसते. व्हिडिओ शूट कर, हाय तसं ठेव. दोघीच जणी. तिसरी कोणतं बोटं करायचं? पालखी आतमध्ये घेतलं नाही 5 फेऱ्या कसं तरी घेतलं तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. आम्ही बनवलेली भेळ कशी वाटली आणि गुप्तदेवीचं मंदिर कसं वाटलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया दुसरा व्हिडिओमध्ये.